मित्रांनो सगळ्यांना जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो सगळे कसे आहेत? आय होप सगळे मजेमध्ये असतील, कारण मी सुद्धा खूप हॅपी आहे. कारण मी सध्या सुट्टी येत आहे, कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे येत आहे. तर मित्रांनो मी सध्याच्या ट्रेनमध्ये आहे, वंदे भारत या ट्रेनमध्ये बसलो आहे, जम्मू टू दिल्लीला जातो आहे. तर मित्रांनो आणि खरंच सो आय एम प्राऊड फील वाटतं आहे, कारण 3-3:30 नंतर मी घरी येतो आहे. तर खरंच मला खूप भारी वाटतं आहे. आणि तर मित्रांनो मधामध्ये मी व्हिडिओ खरंच बंद केला होता, कारण मला वेळ भेटत नव्हता. आणि इथून पुढं खरंच मी व्हिडिओ टाकत जाईन, तर माझी व्हिडिओ नक्की तुम्ही बघायला विसरू नका. तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे शेतकरी राजांविषयी आहे. खरंच सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आजचा आपला टॉपिक आहे शेतकरी मातीशी नातं जपणारा राजा. तर मित्रांनो सकाळचा सूर्य उगवण्याआधी एक माणूस आपल्या शेतामध्ये पोहोचलेला असतो, कारण हातामध्ये कष्टाची ताकद असते आणि डोळ्यामध्ये आपल्या पिकाचं स्वप्न असतं. तो स्वतः उन्हात जळतो, पावसामध्ये भिजतो, चिखलामधल्या घामाने जगाचा अन्नदाता बनतो. कधी पाऊस साथ देत नाही, कधी बाजारभाव मिळत नाही, तरीही तो हार मानत नाही, कारण त्याला माहिती असतं त्याच्या मेहनतीवर कित्येक कुटुंब भुकलेले असतात. शेतकऱ्यांच्या हातामध्ये माती असते, पण त्या मातीमध्ये देशाचं भविष्य दिसत नाही, पण त्याच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटामध्ये अन्न असते. मित्रांनो लक्षात ठेवा, शेतकरी फक्त अन्नदाता नाही, तो आपल्या जीवनाचा खरा आधार नांगर असतो. चेहऱ्यावरती थकवा असतो, पण मनामध्ये आशेचा किरण जातो. तो स्वतः दुखावलेला असतो आपल्या कुटुंबासाठी आणि जगाच्या पोटासाठी. मित्रांनो कधी कधी आभाळ सुद्धा त्याच्या पुढं झुकतं, रुजतं, कधी निसर्ग त्याची परीक्षा घेतो, पण शेतकरी पुन्हा नव्या आशेने उभा राहतो. त्याच्या अंगावरची माती त्याची ओळख असते आणि त्याच्या घामाचा प्रत्येक थेंब ही त्याची कहाणी. जगात अनेक योद्धे आहेत, पण एक असा योद्धा आहे जो तलवारीने नाही तर कष्टाने लढतो. तो म्हणजे आपला शेतकरी राजा, जो स्वतः कष्ट सहन करून जगाला जगवतो. तो शेतकरी. मित्रांनो शेतकरी राजा नाही तर संघर्षाचा खरा तो योद्धा आहे. मातीशी नातं जोडून तो नव्या आशेने शेतामध्ये राबत असतो. त्याच्या हातावर जखमा असतात, पण मनामध्ये कुटुंबाचं प्रेम असतं. ते स्वतःची ओळख बाजूला ठेवतो, पण आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी रात्रंदिवस शेतामध्ये राबतो. शेतकरी आपल्यासाठी एवढं कष्ट करतो, कारण त्याला माहिती असतं जर आपण आज कष्ट नाही केलं तर उद्या पूर्ण जग उपाशी राहील. म्हणून मित्रांनो आपल्या ताटामध्ये आलं पाहिजे, कारण की वेस्टेज करणं खरंच शेतकरी एवढा मेहनत करतो आणि आपण वेस्टेज करून ते अन्न फेकून देतो. खरंच हे मित्रांनो आपल्यासाठी योग्य नाही. कारण मित्रांनो आपण सुशिक्षित आहात, आपण शिकलेलो आहोत, पण तो शेतकरी शिकलेला नसला तरी पण तो शेतामध्ये राबतो, कारण त्यांना माहिती आहे जर मी आज काम केलं नाही, मी आज शेतामध्ये कष्ट केलं नाही, तर माझं जग पूर्ण उपाशी राहील. म्हणून मित्रांनो त्या अन्नाचा कदर करा. शेतकरी राजासाठी खरंच एक सलाम तर बनतोच. ज्याच्या हातामध्ये माती आहे त्याच्या कष्टामध्ये सुद्धा जगाची भूक भागवण्याची ताकद आहे. मित्रांनो खरंच हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.